नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे कमळी निगीपाशी यायला निघते. निगी इथे हॉस्टेलमध्ये अभ्यास करत असते. तिच्या मैत्रिणी म्हणतात, अगं निगे चल ना, जेवणाची वेळ झाली आहे. निगी म्हणते, जावा तुम्ही, मला काही भूक नाही आहे. असं काही म्हणतात क्षणी निगी थोडी चिडचिडापणा आणि जास्त संतापाने बोलते, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही आहे का? मला भूक नाही येते म्हणून जावा तुम्ही. असं काही म्हणत असताना पुन्हा एकदा अभ्यासाला चालू करते. कमळी म्हणते, काय ग निग्गे, तुला कशी काय ग भूक नाही आहे आता, चल जेवायला उठ. तोपर्यंत निग्गी कमळीला बघता क्षणी तिला घट्ट मिठी मारते, खूप रडते. अगं कमळे, किती ग तुझी आठवण येत होती, आत्ताशी कुठे 4 दिवस झाले आहेत आणि बघ ना आपल्या दोघींमध्ये ही अवस्था झाली आहे. बरं ठीक आहे कमळे, असं काही म्हणत असताना निग्गी म्हणते, चल कमळे, मग आपण दोघीजणी जेवण करून घेऊया. तू माझ्यासाठी इथं जेवणासाठी आलीस, किती छान ना गं ही गोष्ट. कमळे म्हणते, हो. काय गं निगे, कसलीही रूमची अवस्था करून ठेवली आहेस, असं कोणी करतं का गं? निगी म्हणते, हो, तू तर त्या महलात राहायला गेलीस म्हणल्यानंतर मी कशीही राहणार इथे. चल जेवण करून घेऊया, खूप भूक लागली मला. असं काही पाहता क्षणी कमळीने सगळे काही डबे घेऊन आलेले असते. कमळीमध्ये काय त्या घरामध्ये नवीन नवीन पक्वानं बनतात आणि त्या अनेकासाठी किती छान छान पदार्थ, आपण ते कधी पाहिले सुद्धा नाहीत निघे, तुला माहिती आहे का? हे बघ, मी जेवणासाठी तुला ना गुलाबजाम घेऊन आली आहे. निग्गी पाहता क्षणी खूप हसते. मध्ये काय ग, किती छान छान आणलं आहेस आणि हे गुलाबजाम खाऊ का ग मी? असं काही म्हणता क्षणी निग्गीच्या पोटात तर एकदम म्हणतात ना उंदीर पळायला लागलेले असते, अशा प्रकारे निग्गीला तर भूक लागलेली असते पण ती खात नसते, असे प्रकार झालेला असतो. निग्गी म्हणते, कमळे तुला एक गोष्ट सांगू का, ती अनिका माकडी नाही ना, तिच्यापासून जरा सावध राहा, कारण की ती तुला कधीसुद्धा जिवंत मारण्यासाठी सुद्धा मागं पुढं बघू शकत नाही. कमळी त्या गोष्टीवरती जरा विचार करते. दोघीजणी छान मस्तपैकी जेवतात आणि तिथून कमळी घरी जाते. कमळी एकदम अनिकाच्या साईडलाच बेडवरती झोपलेली असते. अनिका तिच्याकडे एकटक पाहतच राहते आणि म्हणते की हिचं या गावछापचं काहीतरी केलंच पाहिजे. आणि अनिकाचं तोंड तिकडे असताना कमळी पटकन तोंडावरती घेते, एवढंच पाहिलेलं असतं अनिकाने. आणि कमळी तर तिथेच नसते. अनिका पटकन हळूच उठते, दरवाजाकडे जाते आणि उशी घेते आणि कमळीचा एकदम तोंड दाबण्याचा प्रयत्न करते. जोपर्यंत तिचा श्वास सुटत नाही, तिचा जीव जात नाही, तोपर्यंत खूप म्हणजे उशी अशी दाबते आणि ती अजिबात मागे पुढं बघत नाही कमळीचा जीव घेण्यासाठी. तोपर्यंत कमळी मागून टाळ्या वाजवत येते. काय ग अनिका, वा, किती छान प्लॅन आखला आहेस, त्या उशीनं बिचारीनं काय केलं आहे तुझं? पाहता क्षणी अनिकाला एकदम दरारून घाम येतो आणि म्हणते, तू इथं? हो, मी इथंच असणार आहे, अजून कुठे जाते? चल खाली, तुला मी राजन काकांसमोर उभा करते आणि तू जे काही केलंस ना आत्ता ते सगळ्यांसमोर सांगते. कमळी पटकन अनिकाचा हात पकडते, तिला एकदम फरफरट खाती राजन समोर नेते. पण तिथे राजन समोर ही ते कमळीलाच आपल्या चुकीचं ठरवलं जातं. अखेरकार राजन म्हणतो, काय ग कमळी, तू माझ्या मुलीला असं का वागवू शकतेस? असं काही म्हणता क्षणी राजन थोडासा इमोशनल होतो, पण कमळीची साईड घेतो. पुन्हा एकदा ह्या अनिका म्हणजे कामिनी, रागिनी ह्या तिघीजणी तोंडावरती पडलेले असतात. अनिका पटकन हातपाय आपटत रूममध्ये निघून जाते. पण इथे राजन आणि कमळीचा प्लॅन तर एकदम फुलटो सक्सेस झालेला असतो. कामिनी म्हणते, काही जरी झालं तर या गावच्या आपला घरातून बाहेर काढलंच पाहिजे, तेव्हा कुठं आपण हे सगळं करू शकू, आपण प्रॉपर्टी आपल्या नावावरती करू शकू, असं काही कामिनी म्हणत असते. अनिका म्हणते, आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. पण इथे येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की इथे अनिकाची चांगली धुलाई केलेली असते कमळीने. तिला अखेरकार रात्रभर झोपून दिलेले असते, एका कोपऱ्यात ती झोपलेली असते. तर रागिनी म्हणते, अनिका बेबी कुठे गेली? पाहते तर काय अनिका अशा अवस्थेमध्ये असते, ती पाहून एकदम आश्चर्यचकित होते. आणि इथे अन्नपूर्णाची ट्रीटमेंट चालू असते. डॉक्टर येतात. कमळी म्हणते, अन्नपूर्णा मॅडम कधी नीट होतील? हो, होणार ना, त्यांना एकदम मनाला धक्का बसला आहे, तसाच एक धक्का अजूनही आनंदाचा किंवा असो किंवा दुःखाचा असो भेटला नाही, त्या पुन्हा एकदा त्या चांगल्या होऊ शकतात.
नक्की आपल्या कमळीच्या डोक्यामध्ये कोणता असा प्लॅन असणार आहे आणि ऋषी इकडे सरू मावशींना कमळीचा फोटो दाखवता क्षणी सत्याचा खुलासा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.